ಎಲ್ಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನ ನಾನು FA ಎಕ್ಸಾಮ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ 2023-24 ಪ್ಲೇ ಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ. ಆಲ್ರೆಡಿ ಎಲ್ಲ ಪಾಠದ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನ SSLC ಹಿಂದಿ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಅಂತಲೇ ಒಂದು ಪ್ಲೇ ಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ಒತ್ತಿ ನೋಡ್ಬೋದು. ಅದರ PDF ಅನ್ನು ಡ್ರೈವಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಲಿಂಕ್ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅದನ್ನು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಓದ್ಕೊಳ್ರಿ. ಸೊ ತಡ ಮಾಡದೆ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಮತ್ತು ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್ ಏನಿದೆ ಅಂತ. ಪ್ರಶ್ನೆ 1 ಬಹು ಆಯ್ಕೆಗಳಲ್ಲಿ ರಾಸ್ತಾ ಇಸ್ಕಾ ಅನ್ಯ ವಚನ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ರಾಸ್ತೆ. ಠಕೂರ್ ಇಸ್ ಶಬ್ದ ಕಾ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ಠಕುರಾಯಿನ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿ ಉತ್ತರ. ಚಡ್ತಾ ಇಸ್ ಶಬ್ದ ಕಾ ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಉತ್ತರ್ತಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಆಪ್ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ ವಾಕ್ಯ ಮೇ ಪ್ರಯುಕ್ತ ವಿರಾಮ್ ಚಿಹ್ನೆ ಹೈ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ಪ್ರಶ್ನವಾಚಕ ಚಿಹ್ನೆ ಅನ್ನೋದು ಸರಿ ಉತ್ತರ. इंटरनेट सचमुच एक डैश है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಇಸ್ ವರದಾನ. देखना ಶಬ್ದ का प्रथम प्रेरणार्थक क्रिया ಕೇಳಿದರೆ आ दिखाना इज द राइट आंसर. इसमें ವೃದ್ಧಿ ಶಬ್ದ ಸಂಧಿ का उदाहरण है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ವನೌಷಧ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ. मुंह में एक बूंद पानी ರೇಖಾಂಕಿತ ಶಬ್ದ में कारक है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ಅಧಿಕರಣ ಕಾರಕ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಇವುಗಳನ್ನೇ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಅವುಗಳನ್ನು ತಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ನೋಡ್ಬೋದು. ಎಸ್ 9ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ವಸಿಯತ್ ನಾಟಕ ಚಿತ್ರಲೇಖ ಡ್ಯಾಶ್ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ 9th ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಉಪನ್ಯಾಸ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರ. 10ನೇ ಪ್ರಶ್ನೆ पंडित राजकिशोर मजदूरों के नेता बसंत डैश ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ 10th ಆನ್ಸರ್ गरीब शरणार्थी लड़का. 11ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಸೇಬ್ बेचने वाला बेईमान रेवड़िया बेचने वाला डैश ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ईमानदार. 12ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಆಹಾರ ಭೋಜನ ಗಾತ ಡ್ಯಾಶ್ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ದ 12th ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಶರೀರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು ಒಂದೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರಲಿಕ್ಕೆ 13ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ರೋज एक सेब खाने से किनकी जरूरत नहीं होगी. आंसर इज रोज एक सेब खाने से डॉक्टरों की जरूरत नहीं होगी. 14ನೇ प्रश्ने परमाणु किसे देखकर कांपते हैं. आंसर इज परमाणु मनुष्य के कर्म को देखकर कांपते हैं. 15th अब्दुल कलाम जी के बचपन में दुर्लभ वस्तु क्या थी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ अब्दुल कलाम जी के बचपन में दुर्लभ वस्तु पुस्तकें थी. 16th ಅಲ್ಲಿ बसंत की सच्चाई एकांकी में कितने दृश्य है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಆನ್ಸರ್ बसंत की सच्चाई एकांकी में 3 ದೃಶ್ಯ है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು. ಇಷ್ಟು ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ 1 ಅಂಕದಲ್ಲಿ 8 ಬಹುಆಯ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, 4 ಸಂಬಂಧೀಕರಣ ಅಂದರೆ ಅನುರೂಪದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, 4 ಒಂದೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೀತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಇನ್ನು 2-3 ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಹೋಗೋಣ. 17ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾತೃಭೂಮಿ का स्वरूप कैसे सुशोभित है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर कवि भगवती चरण वर्मा ने मातृभूमि का स्वरूप सुंदर रीति से उबारा है. मातृभूमि की विशेषता की तथा और उसके स्वरूप का परिचय दिया है. मातृभूमि अर्थात भारत माता के एक हाथ में न्याय पताका है तो दूसरे हाथ में ज्ञान का दीपक है. इस ज्ञान दीपक से वह जगत का रूप बदल देगी. अंधकार और अज्ञान को अन्याय को हटाकर सारे नगरों और गांवों में ज्ञान का प्रकाश फैलाएगी. 18ನೇ प्रश्न दुकानदार ने अपने नौकर से क्या कहा. आंसर दुकानदार ने अपने नौकर से कहा कि वह आधा सेर अच्छे कश्मीरी सेब लेखक के लिए निकाल कर ले आए. 19ನೇ प्रश्न गिलहरी का बच्चा कहाँ पड़ा था और उसका प्रिय खाद्य क्या था. आंसर गिलहरी का बच्चा गमले और दीवार के बीच पड़ा था. उसका प्रिय खाद्य काजू था. नेक्स्ट अभिनव मनुष्य कविता का दूसरा शीर्षक कौन सा हो सकता है. आंसर इस कविता का दूसरा शीर्षक हो सकता है कि आधुनिक पुरुष, क्योंकि मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजय प्राप्त कर ली है परंतु स्नेह मानवीयता और भाईचारा आदि गुणों को भूला बैठा है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರೀಬೇಕು. 21 जैनुलाब्दीन ने कौन सा काम शुरू किया. आंसर जैनुलाब्दीन ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया. ये नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने ले जाने का काम करती थी. 22 मनुष्य के जीवन में प्रकाश कब फैलता है. आंसर मनुष्य के जीवन में चारों ओर प्रकाश राम का नाम लेने से फैलता है. जिस तरह घर की देहरी पर दिया रखने से घर के भीतर तथा आंगन में प्रकाश फैलता है, उसी तरह राम नाम जपने से मानव की आंतरिक और बाह्य शुद्धि होती है. व्यापार और बैंकिंग में इंटरनेट से क्या मदद मिलती है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. आंसर इंटरनेट लोगों को जोड़ने का अनोखा साधन है. इसके द्वारा घर बैठे बैठे बाहरी काम किया जा सकता है, जैसे खरीदारी, बिल का भुगतान, बैंक का कार्य. इंटरनेट बैंकिंग की सहायता से
दुनिया के किसी भी कोने से रकम का आदान प्रदान किया जा सकता है। नेक्स्ट, शनि का निर्माण किस प्रकार हुआ है ಅಂತ 2 अंकದಲ್ಲಿ लास्ट क्वेश्चन इತ್ತು। शनि का निर्माण हाइड्रोजन, हीलियम, मीथेन तथा एमोनियम गैसों से हुआ है। उपग्रह की संख्या 17 है। टाइटन उसका सर्वाधिक दिलचस्प उपग्रह है। इन 3 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿತ್ತು। 25ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में क्या लिखा गया था? आंसर, लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में लिखा गया था कि ईमानदार का सम्मेलन हो रहा है। उन्हें सम्मेलन का उद्घाटन करना होगा क्योंकि वह देश के प्रसिद्ध ईमानदार व्यक्ति है। नेक्स्ट, अब्दुल कलाम का बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीतने के कारण लिखिए। आंसर, अब्दुल कलाम जी का बचपन माता पिता के साथ बीता। वे अपने पुस्तौनी मकान में रहते थे। घर का वातावरण आडंबरहीन था। घर में सभी आवश्यक चीजें समुचित मात्रा में उपलब्ध थी। सादगी भरा जीवन होने कारण उनका बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीता। नेक्स्ट, बसंत की सच्चाई पाठ का दूसरा दृश्य का वर्णन कीजिए। आंसर, दूसरा दृश्य स्टेज पर जरा सा परिवर्तन के साथ हुआ है और इस दृश्य में प्रताप, पंडित राजकिशोर पहला व्यक्ति और दूसरा व्यक्ति का सम्मेलन हुआ है। प्रताप अपने भाई बसंत के कहने पर 14.5 आने पैसे लौटाने के लिए पंडित राजकिशोर के घर आया है। प्रताप अपने भाई बसंत के पांव कुचले हुए घटना का वर्णन भी करता है। नेक्स्ट, दोहे का भावार्थ इतु दया धर्म का मूल है। पाप मूल अभिमान, तुलसी दया न छाड़िए, जब लग घट में प्राण। आंसर, सो तुलसी के दोहे, कवि तुलसीदास। तुलसीदास इस दोहे में कहते हैं कि दया धर्म का मूल है और अभिमान पाप का। अतः जब तक शरीर में प्राण है तब तक मनुष्य को अभिमान छोड़कर दयावान बने रहना चाहिए अंत उत्तर इतु। नेक्स्ट क्वेश्चन 29, इंटरनेट का अर्थ बताते हुए इंटरनेट द्वारा क्या क्या भेजा जा सकता है? आंसर, इंटरनेट अनगिनत कंप्यूटरों के कई अंतरजालों का एक दूसरे से संबंध स्थापित करने का जाल है। इंटरनेट के साथ पल भर में बिना ज़्यादा खर्च किए कोई भी विचार, स्थिर चित्र, वीडियो दुनिया के किसी भी कोने में भेजना मुमकिन बन गया है। हम चाहे तो एक पुस्तकालय की किताबों के विषय को कम समय में कहीं भी भेज सकते हैं। नेक्स्ट ಕ್ವಶನ್ಸ್ಗೆ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಥವಾ ಪಾಠದ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಗಳಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಡ್ರಿ। लेखिका ने गिलहरी को क्या क्या सिखाया? बसंत और प्रताप अहीर के घर में क्यों रहते थे? आजकल शिक्षित में किसके बारे में विचार किया जाता है? ಈ ಗದ್ಯ ಭಾಗದ ಅನುವಾದ ಇತ್ತು। ಮಂತ್ರಿ और ಕಾರ್ಯಕರ್ತಾओं के बीच में क्या वार्तालाप हुआ? 4 ಅಂಕಕ್ಕೆ ಇದೆ। ಏಕ ಹಾತಿ में ನ್ಯಾಯ ಪದದಿಂದ ಹಿಡಿದು ಸಕಲ ನಗರ और ಗ್ರಾಮ್ಗೆ ಹಾಡನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಮುಂದೆ ನಿಬಂಧದಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ, ವನ ಮಹೋತ್ಸವ, पर्यटन का महत्व ಅಂತ ಕೇಳಿದರೆ लास्ट ಒಂದು छुट्टी ಪತ್ರವನ್ನು ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕಕ್ಕೆ भाई की शादी के कारण देते हुए 2 दिन के लिए पत्र लिखी ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇಷ್ಟು ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರು ಮತ್ತು ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ತುಂಬ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇತ್ತು। ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನ ಪ್ರೀವಿಯಸ್ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ತಪ್ಪದೆ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್। ಮತ್ತೆ ಸಿಗ್ತೀನಿ ಬೇರೊಂದು ವಿಷಯದ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಾಯ್।